लाखों श्रद्धालुओं का आस्था का केंद्र पंढरपुर का विठल मंदिर, जहां भगवान विठल रुक्मिणी के दर्शन के लिए दूर दूर से भक्त आते हैं। लेकिन अब यही पवित्र स्थल एक बड़े घोटाले का गवाह बन चुका है। क्या है पूरा मामला, बताते हैं आपको डीसी न्यूज इंडिया की खास रिपोर्ट में। मंदिर में वीआईपी दर्शन के नाम पर भक्तों से पैसे वसूली करने का मामला सामने आया है। ठाणे जिले की शाहपुर तहसील में आए चैनल कबाड़े नाम भक्त ने पंढरपुर पुलिस में शिकायत दर्ज कराई। चेतन कबाड़े ने अपने परिवार के साथ विठल रुक्मिणी के दर्शन के लिए पहुंचे थे। भारी भीड़ के चलते उन्हें दर्शन के लिए इंतजार करना पड़ रहा था। इसी दौरान फूल विक्रेता कबाड़े से जल्दी दर्शन करवाने के लिए 4000 रुपए की मांग की। पैसे लेने के बाद फूल विक्रेता, जिसका नाम सुमित शिंदे बताया जा रहा है, कबाड़े उनके परिवार को गेट के अंदर भेज दिया गया। लेकिन जब दर्शन के बाद कबाड़े ने पावती मांगी तो सुमित शिंदे गायब हो गया। ठगी का एहसास होने पर कबाड़े ने पुलिस में शिकायत दर्ज करवाई। मी चेतन रविकांत काबाडी, मी वासिंदला राहतो आहे, शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यात। मी पंढरपूरला दर्शनाला आलो होतो, परंतु इथे आल्यानंतर मला दर्शनाची थोडीशी घाई असल्यामुळे मी चौकशी केली असता मला एक इसम भेटला। तो म्हणाला का ठीक आहे, 4000 रुपये दे आणि तुम्हाला आम्ही चौघांना दर्शन घेऊन देतो। आणि त्यांनी गुगल पेला 4000 रुपये घेतले आणि दर्शनासाठी आम्हाला अर्ध्या तासात सोडले आतमध्ये। त्या इसमाचं नाव आता ऑनलाईन मी बघितलं नाही अजून। आम्हाला सोडण्यात आलं आपला सभामंडपाच्या इथून। आम्हाला अर्ध्या तासात दर्शन झालं। ठाण्याचे एक भाविक होते चेतन कबाडे, त्यांनी तक्रार दिली, त्याच्यावरून गुन्हा दाखल आहे। त्यांना दर्शन करण्यासाठी 4000 रुपये त्यांच्याकडनं ऑनलाईन पेमेंटद्वारे घेऊन VIP दर्शन दिले आणि त्याच्याबद्दलची कुठली पावती नाही किंवा काय दिलेली नाही, याबद्दल त्यांनी तक्रार दिल्याने पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे आणि आपला तपास सुरू आहे। आरोपीचं नाव सुमित शिंदे असं दिलेलं आहे। तसंच एक निळ्या रंगाच्या खाजगी सुरक्षा रक्षक याचं देखील त्यांनी नाव सांगितलेलं आहे। आपण ते CCTV आणि इतर अनुषंगिक तपास करून निष्पन्न करणार आहोत। पुलिस ने आरोपी सुमित शिंदे के खिलाफ मामला दर्ज कर लिया है और मंदिर के 2 सुरक्षा गार्डों को भी निलंबित कर दिया गया है। अब देखने वाली बात ये होगी इस मामले में कितने लोग शामिल हैं, प्रशासन इस पर क्या कदम उठाता है। इस घटना ने पंढरपुर के पवित्र मंदिर की छवि को दुर्मिल करने का काम किया है। प्रशासन और श्रद्धालुओं की निगाहें अब इस मामले पर आगे होने वाली कार्रवाई पर टिकी हैं। काल मंदिरामध्ये काही व्यक्तींनी या ठिकाणी पेड दर्शन घेतल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे। सदर तक्रार ही चेतन रविकांत काबडे राहणार ठाणे यांनी तक्रार दिलेली होती की आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे। संबंधित प्रकरणाची पोलिसांनी तसेच आमचे व्यवस्थापक यांनी चौकशी केली असता आपणा सर्वांनाच माहिती आहे की या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये कुठल्याही प्रकारचं VIP दर्शन किंवा जे जनरल दर्शन आहे, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये देणगी किंवा फी, कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊन या ठिकाणी दर्शन दिले जात नाही। परंतु यातील जे आरोपी आहेत सुमित शिंदे यांनी पैसे घेऊन 2 व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे। तर याची तात्काळ पोलीस स्टेशनने सुद्धा दखल घेऊन त्याच्यावरती FIR दाखल केलेली आहे। त्याचप्रमाणे मंदिरे समितीमार्फत सुद्धा जे याच्यामध्ये सहभागी सुरक्षा रक्षक होते त्यांची सुद्धा प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी किंवा जे PRO साठी नेमलेले अधिकारी आहेत त्यांची कुठलीही परवानगी न घेता या सुरक्षा रक्षकांनी परस्पर त्या ठिकाणी 2 व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे। त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। पंढरपुर से शिवशंकर तिवारी के साथ मैं दिव्या, DC न्यूज इंडिया के लिए।